मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅडम लॅपटॉपवर काम करत असतात आणि एक लिंक ओपन करण्याचा ते प्रयत्न करत असतात, पण ती लिंक काय त्यांना ओपन होत नसते. त्या सारख्या अस्वस्थ झालेल्या असतात आणि कॉलेजमधून सगळ्यांचे फोन त्यांना येत असतात. आदिती मॅडम म्हणतात की हो सर, मी लिंक ओपन करण्याचा प्रयत्न करतीये पण होत नाहीये. फोन ठेवून त्या म्हणतात की परमेश्वरा, जर लिंक ओपनच नाही झाली तर मी लेक्चर तरी कसं घेणार आहे. काय करावं तेच कळत नाहीये. शांतनू ते ऐकतो आणि तो आदिती मॅमच्या जवळ येतो. तो लॅपटॉप हातात घेतो. आदिती मॅम म्हणतात की शांतनू, अरे माझं लेक्चर आहे आणि ही लिंकच ओपन नाही होते. आणि मग शांतनू ती लिंक ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो. शांतनू पासवर्ड विचारतो. आदिती मॅम पासवर्डही सांगतात. आदिती मॅम पासवर्ड सांगतात, शांतनू @2409. शांतनू म्हणतो की ही तर माझी बर्थ डेट आहे. आणि मग काही क्षणातच शांतनू ती लिंक ओपन करतो आणि काहीही न बोलता तिथून निघून जातो. इकडे हॉस्पिटलमध्ये पल्लवी आलेली असते आणि ती बसलेली असते. ती खूप अस्वस्थ असते कारण राजू दादाचं तिच्याशी बोलणं नसतं झालेलं. ती तिथेच खुर्चीवर बसून विचार करत असते. तोपर्यंत एक मुलगा तिथे येतो. तो म्हणतो की ताई, तुम्ही तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची? चेकअपसाठी आला होता का? पल्लवीला खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते की ठीक आहे माझी तब्येत, पण तुम्हाला कसं काय कळलं? तेव्हा तो मुलगा म्हणतो की असं काय करताय ताई, तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हता का? तेव्हा मीच होतो तिथे ड्युटीला. मी आणि महेश, आम्ही दोघंही होतो ड्युटीला. पल्लवी म्हणते की म्हणजे तुम्ही राजू दादा आहात का? तेव्हा राजू म्हणतो की हो, मीच राजू बनसोडे. हे ऐकून पल्लवीला खूपच आनंद होतो. ती म्हणते की अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. मी तुम्हाला तर भेटायला आली होती हॉस्पिटलमध्ये. हे बघा, मला जरा महत्त्वाचं विचारायचं होतं तुम्हाला. मी जेव्हा ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा माझं काही साहित्य होतं ते तुमच्याकडं दिलं होतं ना? जे पर्स वगैरे असंच काहीतरी होतं. राजू दादा म्हणतो की हो ताई, त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडंच होत्या. त्या दिवशी मी तुम्हाला द्यायला आलो होतो, पण मला कोणीतरी बोलवलं आणि मी तिथून निघून गेलो. पण ते सामान आता माझ्याकडं नाही आहे. का हो, काही महत्त्वाचं होतं का त्याच्यामध्ये? पल्लवी म्हणते की हो, खूप महत्त्वाचा लिफाफा होता त्यात. असा पांढऱ्या रंगाचा थोडासा. राजू दादा म्हणतो की हो, लिफाफा होता त्यात. पल्लवी म्हणते की मग कुठे आहे तो लिफाफा? कोणाला दिला तुम्ही? राजू म्हणतो की रिसेप्शनला राहिला की कोणी घेऊन गेलं ते आठवत नाही मला. पल्लवी म्हणते की प्लीज राजू दादा, आठवा ना एकदा. अगदी माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न इतकं महत्त्वाचं आहे ते माझ्यासाठी. राजू पुन्हा आठवायला लागतो आणि म्हणतो की नाही हो ताई, मी खूप आठवलं पण माझ्या काही लक्षात नाही येते. पण लिफाफा होता एवढं मात्र मला आठवतंय. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे. आणि मग राजू दादा तिथून निघून जातो. पल्लवी हॉस्पिटलमध्ये विचार करत उभी असते. तेवढ्यात मोठी आई तिला बघते. पल्लवीसुद्धा मोठ्या आईकडे बघते आणि मोठी आई पल्लवीकडे. दोघीही समोरासमोर येतात. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी, तू इथे? पल्लवी म्हणते की मी आहेच इथे, पण तुम्ही इथं काय करताय? मोठ्या आईला काय सांगावं ते सुचत नाही. ती गोंधळतच म्हणते, अगं मी तू माझं सोड, पण तू इथे कशी काय? तुला तर लेक्चर होतं ना महत्त्वाचं. पल्लवी म्हणते की हो, मी कॉलेजलाच जायला निघाले, पण माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला की माझं लेक्चर कॅन्सल झालं आहे आणि तसंही रुटीन चेकअपसाठी यायचंच होतं म्हणून मी इथं आले. पण मग तुम्ही इथं कशा काय? हॉस्पिटलमध्ये काही तुमचं काम होतं का? मोठी आई, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? आपण डॉक्टरांना दाखवूयात का? मोठी आई म्हणते की छे, मी बरी आहे, मला काही झालेलं नाही आहे. पल्लवी मनात म्हणत असते की खरंच आहे, तुम्हाला कशाला काय होईल? सर्व कामधाम सगळं सोडून अशी कामं करण्यात तुम्हाला जास्तच उत्साह असतो. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी, मी तुला सांगितलं होतं ना, इथं जवळच औषधांचं दुकान आहे. मला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून, त्यामुळे मी इथं आली आहे. पल्लवी म्हणते की इथे आणि हॉस्पिटलमध्ये? तुम्ही तर म्हणाला होता की तुमचं ते कॉलेज माझ्या कॉलेजजवळ आहे म्हणून. तुम्ही तर माझ्याबरोबर येणार होता, मग इथे कसं काय आलात? मला तर काही समजत नाही आहे. मोठी आई म्हणते की अगं मी त्याच दुकानात गेले होते, पण मग त्या गोळ्या मिळाल्याच नाही ना तिथं. पल्लवी म्हणते की अरे, भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणतात ना, अगदी तसंच झालंय. बरं मग ठीक आहे, आपण जाताना आता एकत्र जाऊयात. मोठी आई, मी जर तुमच्यासोबत गाडीत आले तर चालेल ना तुम्हाला? तुम्ही एक काम करा, जाता जाता मला कॉलेजला सोडा आणि मग पुढे जा. आपण सहकार नगरने जाऊयात, म्हणजे जरा सोपं पडेल आपल्याला.
मोठी आई म्हणते की अगं पण मला गोळ्या घ्यायच्या आहेत ना. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही घ्या गोळ्या, मग मी थांबते तोपर्यंत. तसंही माझं लेक्चर सुरू होण्यासाठी अजून अर्धा तास आहे. मोठी आई मनात म्हणते की ही मुलगी तर मानगुटीवरच बसली आहे. कुठल्या गोळ्या घ्यायच्या आता, इथं मी कशासाठी आली आणि काय करतीये. मांजरीसारखी कशाला आडवी आली आहे कोण जाणे. पल्लवी म्हणते की अहो कसला विचार करताय मोठी आई, हे बघा इथं मेडिकल आहे, चला आपण तुमची औषधं घेण्यासाठी जाऊयात. आणि मग पल्लवी हाताला धरूनच मोठ्या आईला हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये घेऊन जाते. इकडे आदिती मॅम शांतनूच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की मला जरा बोलायचं होतं शांतनू तुझ्यासोबत. शांतनू म्हणतो की लॅपटॉपचा पुन्हा काही प्रॉब्लेम झाला आहे का. आदिती मॅम म्हणतात की नाही, लेक्चर पण झालं माझं आणि लॅपटॉप पण छान आहे माझा. शांतनू मला तुला थँक्स म्हणायचं होतं आणि तुझे आभार मानायचे होते. शांतनू म्हणतो की मी मदत केली म्हणून. आदिती मॅम म्हणतात की नाही, फक्त तेवढ्यासाठीच नाही, बऱ्याच गोष्टींसाठी म्हणायचे. मी ना खूप आनंदित आहे आणि खूप समाधानी देखील आहे. तुला जेव्हा जन्म दिला ना तेव्हा अशीच खूप आनंदात होते. खूप छान दिवस होते ते, पण मध्ये अशा काही घटना घडल्या की आपण दोघेही एकमेकांपासून दूर झालो. पण आता परत ते छान दिवस आलेत बघ ना. रोज मला तू दिसतोयस, माझ्याशी थोडं बोलतोयस, काही वेळा तू मला पाठिंबा देखील देतोयस. खूप बरं वाटतंय मला. शांतनू, मला अजूनही ते दिवस आठवतात. शांतनू मात्र काहीही बोलत नाही. आदिती मॅम म्हणतात, शांतनू तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय, हे बघ तुझं आवडतं अत्तर. शांतनू काय ते स्वीकारत नाही, परंतु आदिती मॅमला खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात की काही हरकत नाही, नको घेऊस, टाकून दिलं तरी चालेल. मग ते अत्तर त्या टेबलवर ठेवतात. आदिती मॅम म्हणतात की टाकून देण्याच्या दृष्टीने तू हातात तरी घेशील यातच मला खूप समाधान आहे. तुझ्या आवडीचं अत्तर आहे, तू जर ठेवून घेतलंस तर मला खूपच आनंद होईल. या अत्तराच्या सुगंधाप्रमाणे मी कायम तुझ्यासोबत असेल. आणि मग आदिती मॅम तिथून निघून जातात. त्या गेल्यानंतर शांतनू त्या अत्तराकडे बघत असतो, खुर्चीवर बसतो आणि तसाच विचार करत राहतो. इकडे मोठी आई आणि पल्लवी हॉस्पिटलमधून गाडीत बसून चाललेले असतात. मोठी आई मनात म्हणते की आदिती आणि प्रभाकर भाऊजी इथं येणार होते म्हणून मी मुद्दाम इथे आले, पण त्यांचा तर इथं पत्ताच नाहीये, कुठे गेले कोण जाणे. पुरावे तर काय हाताला लागलेच नाही. आता कसं पोहोचणार आहे मी त्या पुराव्यांपर्यंत. इकडे पल्लवी देखील मनात म्हणते, लिफाफा तर हॉस्पिटलपर्यंत आला होता, राजूदादांनी पाहिलं सुद्धा होता, पण मग तिथून गेला कुठे. काही वेळानंतर पल्लवी घरी पोचते. प्रभाकर सरांसोबत तिचं बोलणंही होतं. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी मला सांग की वॉर्ड बॉय राजू काहीच आठवत नाही असं म्हणाला का. मग तो खोटं बोलतोय असं तर नसेल ना. पल्लवी म्हणते की नाही बाबा, मला नाही असं काही वाटत. आदिती मॅडम म्हणतात की काय करावं तेच कळत नाही. थोडक्यात पल्लवी तुझी मेहनत वाया गेली का गं. प्रभाकर सर म्हणतात की नाही आदिती, मेहनत वाया गेली असं कसं म्हणतेस. आता तो लिफाफा हॉस्पिटलपर्यंत पोहोचला होता हे कन्फर्म झालंय, म्हणजे पल्लवीचा अंदाज खरा होता. म्हणजे तो लिफाफा आता कुठं गेलाय हे आपल्याला कळायलाच हवं. पल्लवी म्हणते की हो बाबा, त्याचा तर शोध घ्यावाच लागेल आता आपल्याला. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला जे वाटत होतं तेच घडलं. मोठी आई पोहोचल्या होत्या हॉस्पिटलमध्ये येऊन. आदिती मॅम म्हणतात की त्यांच्यावर तर आता आपल्याला कायम नजरच ठेवावी लागणार आहे. पल्लवी, तुला जर काही मदत लागली तर मी आणि प्रभाकर आहोतच. पल्लवी म्हणते की हो आई, मला माहिती आहे तुम्ही दोघं आहातच, पण मोठ्या आईची तर जोरदार तयारी सुरू असणार आहे. म्हणजे आपण जरी त्यांच्यावर नजर ठेवून असलो ना तरी त्यांच्या डोक्यात काय रचना चालू आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हेच जर मला समजून घ्यायचं असेल तर मला हे नाटक असंच सतत पुढे ठेवावं लागेल. इकडे मोठी आई विचार करत असते, आदिती आणि प्रभाकर भाऊजी पुरावे शोधायला जाणार हे मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं, पण ते तर काही तिथे गेलेच नाही. उलट मला पल्लवी तिथे भेटली आणि म्हणे की चेकअपला गेली होती म्हणे. गेली असेल, पण मग या दोघांनी बेत का बदलला. यांच्या आधी पुरावा मला शोधलाच पाहिजे. पण पुरावे शेवटपर्यंत सापडले नाही तर नाही, बाजी आत्ता कुठे हातात यायला लागली आहे. अशी गमवून चालणार नाही. काय करता येईल बरं मला. मग अचानक मोठ्या आईला एक आयडिया सुचते. ती म्हणते की ही कल्पना बरी आहे, ते कागदपत्र जसेच्या तसे बनवून घेतले तर. मग मोठी आई हसू लागते आणि म्हणते की माझा तर प्रश्नच मिटला, काळजीचं काही कारणच नाही आहे. तेवढ्यात मोठे काका म्हणतात की काय झालंय सुपर्णा,
काळजीचा प्रश्नच नाही म्हणजे? मोठी आई म्हणते की हॉस्पिटलमध्ये पुरावा जरी मिळाला तरी कसली काळजीच नाही. आणि आणखी मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती. पल्लवी ज्या हॉस्पिटलमध्ये होती मी तिथं गेली होते. आणि मग तिथे घडलेला सगळा प्रसंग मोठी आई मोठ्या काकांना सांगू लागते. मोठी आई म्हणते की बरं मला तुम्ही म्हणाला होता ना मी त्याच्याशी बोलते म्हणून. कधी येणार आहे तुमच्या हुकुमाचा इक्का? मोठे काका म्हणतात की बोलणं झालंय माझं त्याच्याशी. सगळा डाव हातात घ्यायला मी लवकरच पुण्यात येतोय असं म्हणाला तो. असं म्हटल्यानंतर मोठे काका जोरजोरात हसू लागतात आणि मोठ्या आईला देखील प्रचंड आनंद होतो. आणि मित्रांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी आई पल्लवीला म्हणते की मी जरा देवळात जाऊन येते. पल्लवी म्हणते की देवळात? मी पण येते तुमच्यासोबत. आणि मग पल्लवी आणि मोठी आई दोघीही गाडीतून जात असतात. तेव्हा मोठी आई ड्रायव्हरला म्हणते की जरा डावीकडे घे गाडीला. पल्लवी म्हणते की का हो? मोठी आई म्हणते की अगं आपण देवदर्शनाला चाललोय आणि पूजेची थाळीच नाही घेतली. तेव्हा पल्लवी म्हणते की थांबा मोठी आई मी जाऊन आणते. आणि मग पल्लवी पूजेची थाळी घेऊन येते आणि गाडीत डोकावते तर मोठी आई तिथे नसते. पल्लवी मनात विचार करते की कुठे गेल्या ह्या? म्हणजे माझा संशय खरा होता तर. मोठ्या आईंच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते योगेश मेश्रम, स्वाती सुतार, धनश्री देशमाने, सुमिता जाधव, दीपक चक्रावर, सुरेश इंगोले, नीलम गीते, गजानन मोहिते, रवी कवडे, बीना परांजपे, प्रमोद पंडित, मुकुंद कुलकर्णी, दुर्गा चव्हाण, निकिता दोशी, आशा नागरे, गीता चंदेर, रमाकांत जाधव, रेश्मा जाधव, रेश्मा भगत या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप